नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं द जनियस अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. आपण पूर्वी सुरू केलेली राज्यसेवा पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिकांची जी सिरीज आहे त्याच्यामध्ये हा नेक्स्ट व्हिडिओ आहे 2016चा. आतापर्यंत आपण 2013, 14 आणि 15 हे 3 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तर हा नेक्स्ट व्हिडिओ असेल 2016चा. असेच ही सिरीज कंटिन्यू 2019पर्यंत राहील. तर चला आपण जास्त वेळ न घेता डायरेक्टली क्वेश्चनवर जाऊयात. बघा 2016 रोजी पहिला प्रश्न आलेला होता. हा इतिहासाबद्दल प्रश्न आहे. बघा प्रश्न पहिला आहे, डॅश डॅश मात्र अश्मयुगानंतर लगेचच लोहयुगाची सुरुवात झाली आणि मध्यंतरीच्या काळातील ताम्रयुगाच्या खुणाही सापडत नाहीत. तर हा एक ताम्रयुगाबद्दल प्रश्न आहे. बघा ताम्रयुगाची सुरुवात झालीच नाही, तर लोहयुग झाल्यानंतर डायरेक्टली मग पुढचं तो आयर्न एज सुरू झालं. तर ते कोणत्या ठिकाणी झाले असं भारतामध्ये, तर ते आहे दक्षिण भारतामध्ये, सदर्न इंडिया. पर्याय क्रमांक 3 जो आहे तो. पुढील प्रश्न बघू. 2 कोरड्या रोट्या, 1 पेलावर पाणी आणि प्रत्येक संपादकीयाबद्दल 10 वर्ष सक्त मजुरी या पगारावर कोणत्या वृत्तपत्राने संपादक पदाची जाहिरात दिली होती? तर हा स्वातंत्र्य चळवळीच्या काळची जाहिरात आहे. तर त्यावेळेस स्वराज्य या वृत्तपत्राने संपादक पदाची जाहिरात दिली होती. पर्याय क्रमांक 2 स्वराज्य. कारण त्यावेळी संपादकांना खूप अशी अटक होत असेल किंवा सक्त मजुरी होत असेल त्यांच्यावर, किंवा त्यांना जेल होत असेल, तर ते एक जेलची सजा दिलेली त्यांनी जाहिरातीमध्ये. 2 कोरड्या रोट्या, 1 पेलावर पाणी आणि प्रत्येक संपादकीयाबद्दल 10 वर्ष सक्त मजुरी. तरी आहे स्वराज्य. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न क्रमांक 3. मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना जशी गरुडाला पंख आणि वाघाला नखे असे वर्णन कोणत्या कवीने केले आहे? तर ते आपले सर्वांचे लाडके अण्णाभाऊ साठे यांनी मुंबईचं महाराष्ट्राचे असलेलं नातं या ओळीतून व्यक्त केलेलं आहे. जशी गरुडाला पंख आणि वाघाला नख. ते पर्याय क्रमांक 2 अण्णाभाऊ साठे. पुढील प्रश्न क्रमांक 4. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. तर एका व्यक्तीचं त्यांनी वर्णन केलेलं आहे आणि त्यावरून आपल्याला ती व्यक्ती ओळखायला विचारलेली. हा आयोगाचा एक आवडता प्रश्न आहे. बघा याच्यावर असा एक प्रश्न असतोच नेहमी. तर वर्णन केलेले अविधानामध्ये, यांना गंगाधर गाडगिळांसारखे अर्थशास्त्राचे विद्वान आधुनिक भारताचे शिल्पकार मानतात. दादाभाई नौरोजी व न्यायमूर्ती रानडे यांचा आर्थिक राष्ट्रवादाचा पाया त्यांच्या विचारात आढळतो. भारतीय जीवनात त्यांनी शेतीचे महत्त्व जाणले होते. तर ते आहेत नाना शंकर शेठ. मुंबईचे अनभिषिक्त सम्राट जगन्नाथ नाना शंकर शेठ. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न क्रमांक 5. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. बघा पुन्हा त्याच टाईपचा प्रश्न आहे. वर्णन दिलेल्या व्यक्तीचा आणि व्यक्ती कोण आहे तो ओळखायचा आहे. तर ते पक्के महाविदर्भवादी होते. महाविदर्भास उपप्रांताचा दर्जा द्यावा ही धनंजयरावांची कल्पनाही त्यांना मान्य नव्हती. त्यांना महाविदर्भ हे स्वतंत्र राज्य असावे असे सतत वाटे. तर ते कोण आहेत? पर्याय क्रमांक 4 बापूजी अने. पर्याय क्रमांक 4 बापूजी अने. पुढील प्रश्न क्रमांक 6. पुणे येथे डॅश डॅश उत्सव साजरा केल्यावर 10 दिवसातच पुण्याचे कलेक्टर श्री रँड व दुसऱ्या अधिकाऱ्याची सरकारी घरातून परत येताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तर पुणे येथे कोणता उत्सव साजरा करताना? तर शिवाजी उत्सव साजरा करताना 10 दिवसातच पुण्याचे कलेक्टर रँड होते, त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न क्रमांक 7. तरुण बंगाली यंग इटलीशी परिचित होते. डॅश डॅश यांच्या भाषणातून त्यांचा यंग इटलीशी परिचय झाला होता. तर ते आहेत सुरेंद्रनाथ बॅनर्जी. तरुण बंगाली यंग इटलीशी परिचित होते आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या भाषणातून त्यांचा यंग इटलीशी परिचय झाला होता. पर्याय क्रमांक 1 सुरेंद्रनाथ बॅनर्जी. पुढील प्रश्न. प्रशासकीय सेवांसाठी विद्यापीठाची पदवी ही आवश्यक बाब असू नये असे कोणत्या आयोगाने म्हटले आहे? तर ते आहे राधाकृष्ण आयोग. 1946 ला आला आय थिंक हा. तर राधाकृष्ण आयोगाने असं सांगितलं होतं की प्रशासकीय सेवांसाठी तुम्ही ज्यावेळेस अप्लाय कराल किंवा परीक्षेसाठी तुम्हाला पात्र व्हायचं असेल तर ते विद्यापीठाची पदवी असणं आवश्यक असू नये अशी मागणी केली होती. राधाकृष्ण कमिशनने केली होती. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न क्रमांक 9. खालील विधाने वाचून उत्तराचा योग्य पर्याय निवडा. प्राचीन काळात भारतीयांनी ग्रीक नाण्यांचे अनुकरण केले कारण. आता प्राचीन काळात भारतीयांनी ग्रीक नाण्यांचे अनुकरण केले होते, त्याचे कारणे काय आहेत त्यांचे अनुकरण करण्याचे? तर भारतीय नाण्यांचे वजन व आकार अनिश्चित असे. ग्रीकांची नाणी आकर्षक होती. ग्रीकांची नाणी निश्चित वजनाची होती. भारतीय नाणी अहत मुद्रा पद्धतीची असत.
अहत मुद्रा म्हणजे इथं पंचमार्क अहत मुद्रा. तर इथं विचारलेलं आपल्याला त्यांनी, तर याचं योग्य उत्तर आहे 4ही कारणे बरोबर आहेत इथं मित्रांनो. त्यांचे नाण्यांचे वजन व आकार अनिश्चित होते असे भारतीय नाण्यांचे. ग्रीकांची नाणी आकर्षक होती, ग्रीकांची नाणी निश्चित वजनाची होती आणि भारतीय नाणी अहत मुद्रा पद्धतीची असत. पंचमार्क अहत मुद्रा म्हणजे पंचमार्क. इथं पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 4ही कारणे बरोबर आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 10. पाकिस्तान हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला? तर पाकिस्तान टर्म बद्दल बघा. हा पाकिस्तान शब्द सर्वप्रथम कोणी वापरला तर आहेत रहमत खान. पर्याय क्रमांक 4 रहमत खान. पाकिस्तान हा शब्द सर्वप्रथम त्यांनी वापरला होता. पुढील प्रश्न क्रमांक 11. ख्रिस्तपूर्व 323 मध्ये बॅबिलोन येथे अलेक्झांडरचा मृत्यू झाल्याची बातमी आली आणि डॅश डॅश आणि डॅश डॅश यांनी लोकांना परकीय आक्रमकाविरुद्ध भडकावले. तर ते होते चंद्रगुप्त आणि चाणक्य. दोघांची जोडी होती. चंद्रगुप्त राजा होता आणि चाणक्य त्याचा एक सहकारी होता तो दरबारातील. तर त्यांनी परकीय आक्रमकाविरुद्ध लोकांना भडकून दिलं होतं. जेव्हा इसवी सन पूर्व म्हणजे 323 मध्ये बॅबिलोन येथे अलेक्झांडरचा मृत्यू झाला त्यावेळेस चंद्रगुप्त आणि चाणक्य. पुढील प्रश्न क्रमांक 12. पुढील विधानात कोणाचे वर्णन केले आहे? आता इथे आपण वरती 2 प्रश्न बघितले. आपण व्यक्तीचं वर्णन केलं होतं आणि व्यक्ती ओळखायला सांगितलं होतं. त्याचप्रमाणे हा एक प्रश्न आहे बघा, पण हा इतिहासासंबंधित आहे. तर वर्णन असं केलेलं आहे, मुळात तो तुर्कस्तानमधील एक गुलाम होता. त्याच्या लहानपणी एका व्यापाऱ्याने त्याला निशापूरला आणले. तिथे त्याला काझी फखरुद्दीन अब्दुल आजीज कुफी यांनी विकत घेतले. काझीच्या मुलाने त्याला एका व्यापाऱ्याला विकले आणि व्यापाऱ्याने त्याला मोहम्मद घोरीला विकले. तर एवढी जी त्याची विक्री झाली तर ते आहे कुतुबुद्दीन ऐबक. कुतुबुद्दीन ऐबक सल्तनत पिरियडमधला जो कुतुबुद्दीन ऐबक आहे तोच हा कुतुबुद्दीन ऐबक आहे. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न क्रमांक 13. इंग्रजी शिक्षित बंगाली पहिल्या पिढीचा परवलीचा शब्द डॅश डॅश हा होता. इंग्लिशमध्ये बघू आपण याचा. द वॉचवर्ड ऑफ द फर्स्ट जनरेशन ऑफ इंग्लिश एज्युकेटेड बंगाली वाज. त्याचा आहे पर्याय क्रमांक 2 रॅशनॅलिझम. तर इंग्रजी शिक्षित पहिल्या पिढीचा परवलीचा शब्द होता तो बुद्धिप्रामाण्यवाद. रॅशनॅलिझम म्हणजे बुद्धिप्रामाण्यवाद. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न क्रमांक 14. इथं जोड्या लावायला विचारले त्यांनी. तर अलावल, अब्दुल्ला खान, मीर जाफर, दौलतराव सिंधिया आणि त्याचे समोर त्यांचं वर्णन दिलेलं आहे. तर ते अलावल जो आहे त्याचा आहे होळीचा सण साजरा करीत असतो अलावल. नंतर जो अब्दुल्ला खान होता तो अलावल जो आहे तो वैष्णव विषयावरील पुष्कळशा गीतांचा लेखक होता तो अलावल. अब्दुल्ला खान होता तो होळीचा सण साजरा करीत असे. अब्दुल्ला खान होळीचा सण साजरा करायचा. मुसलमान असून पण तो होळी सण साजरा करायचा. आणि मीर जाफर आहे तो मृत्यूशय्यावर असताना याने मुर्शिदाबाद जवळील कीर्तीश्वराच्या मूर्तीवरील पाण्याचे काही थेंब प्यायले होते. आणि दौलतराव सिंधिया जो आहे तर त्याने हिरवे कपडे घालून मोहरमच्या मिरवणुकीत सामील झाले होते. दौलतराव सिंधिया म्हणजे आपापल्या धर्माच्या विरुद्ध म्हणण्यापेक्षा अदर धर्माला त्यांनी जास्त स्थान दिलं होतं. म्हणजे वरील सर्व मुस्लिम असताना सुद्धा त्यांनी गीतांचा लेखक होता. होळीचा सण साजरा केला. मृत्यूशय्यावर असताना त्यांनी कीर्तीश्वराच्या मूर्तीवरील पाण्याचे थेंब पिले. तर हे मुस्लिम असताना त्यांनी बाकीच्या धर्मांना पण महत्त्वाचं स्थान दिलं होतं. पुढील प्रश्न होता तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न बघू. पुढीलपैकी विजोड व्यक्ती ओळखा. विजोड व्यक्ती. चाणक्य, विष्णुगुप्त, रामगुप्त, कौटिल्य, विष्णू शर्मा आणि पक्षिणस्वामी. तर याच्यातलं जो आहे तो रामगुप्त जो आहे, रामगुप्त आणि विष्णू शर्मा हे व्यक्ती सोडता हे सर्व एकाच व्यक्तीचे नाव आहेत. चाणक्याचेच नाव आहेत सगळे. आपण वरती एक प्रश्न बघितला बघा चंद्रगुप्त आणि चाणक्यचा, तर तो चाणक्याचे सर्व नाव आहे. ते चाणक्य म्हणजे विष्णुगुप्त, कौटिल्य आणि पक्षिणस्वामी हे चाणक्याचेच नाव आहेत. फक्त इथं रामगुप्त आणि विष्णू शर्मा वगळता हे सर्व व्यक्ती एकच आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 4. फक्त क आणि ई. इंग्लिशमध्ये सी अँड ई ओनली. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? नजीकच्या काळातील संशोधन असे दर्शवते की भारतीय व आशियाई तबकांच्या अभिसरणामुळे भूखंड कवचाचे हिमालयन प्रदेशामध्ये 500 किलोमीटरने संक्षेपण झालेले आहे. आणि विधान 2 आहे ते हिंदी महासागराच्या सागर तळाचा महासागरी
कटकापासून विस्तार झालेलाही दिसतो. तर इंग्लिशमध्ये बघू आपण थोडंसं. Recent studies have shown that convergence of the Indian plate and Asian plate has caused a crustal shortening of about 500 km in the Himalayan region. Correct आहे. नंतर there has also been sea floor spreading along the oceanic ridge in the Indian Ocean. हे पण करेक्ट आहे. इथे दोन्ही विधाने बरोबर आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 1 A and B आर करेक्ट. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न क्रमांक 17. भारतातील जलसिंचनासंदर्भात खालीलपैकी कोणते विधाने सत्य आहेत? जलसिंचनासंदर्भात कोणते विधाने सत्य आहेत? तर फिरोजशाह तुघलकने सुदर्शन सरोवर बांधले होते. पुण्यगुप्तने पश्चिम यमुना कालवा बांधला. त्याची कोणती विधाने सत्य आहेत? तर ते एकही विधाने सत्य नाहीत. हे एकही विधान सत्य नाही. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघू. खालील दोन विधानांपैकी कोणते विधान बरोबर आहे? चुंबकीय अनुनाद प्रतिमा म्हणजे मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग शरीराच्या कोणत्याही भागाची छेद प्रतिमा निर्माण करते? बरोबर आहे. सिटी स्कॅन, क्षकिरण व MRI. सिटी स्कॅन इज सुपिरियर टू एक्स-रेज अँड MRI. तर सिटी स्कॅन एक्स किरण व MRI पेक्षा उच्च दर्जाचे असं म्हणायचं त्याला. तरी चुकीचं आहे दुसरं वाक्य. त्याच्यामुळे फक्त अ विधाने सत्य आहे. फक्त अ. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न क्रमांक 19. खालील वाक्य वाचा आणि दिलेल्यापैकी योग्य पर्याय निवडा. अल निनो म्हणजे फक्त उष्ण विषुववृत्तीय प्रवाहाचा विस्तार होय. अल निनो म्हणजे बालख्रिस्त होय. अल निनो म्हणजे डिसेंबरमधील नाताळच्या ख्रिसमसच्या काळात दिसणारा प्रवाह होय. अल निनो भारतामध्ये दीर्घकाळासाठीच्या मान्सून पर्जन्याच्या अंदाजासाठी वापरण्यात आणला जातो. तरी वरील सर्व विधाने सत्य आहेत. म्हणजे अल निनो फक्त उष्ण विषुववृत्तीय प्रवाहाचा विस्तार होय. अल निनो म्हणजे बालख्रिस्त आणि अल निनो म्हणजे डिसेंबरच्या काळात दिसणारा प्रवाह येतो आणि भारतातील पुष्कळशा मान्सून पर्जन्याचा अंदाज वर्तवला जातो याच्यावरून. तरी सर्व विधाने सत्य आहेत. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न क्रमांक 20. पुढील शिखरे उंचीच्या उतरत्या क्रमाने लावा. उतरत्या क्रमाने लावायचं म्हणजे हायेस्ट टू लोएस्ट. तर याच्यातलं बघा सर्वात उंच आहे तर ते कांचनजंगा K2. नंतर आहे नंगा पर्वत म्हणजे पर्याय क्रमांक 2 आहे BEACD. कांचनजंगा, नंगा पर्वत, नंदादेवी, नंतर आहे गंगोत्री आणि शेवटचा जो आहे तो बद्रीनाथ. कांचनजंगा, नंगा पर्वत, नंदादेवी, गंगोत्री आणि बद्रीनाथ. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न क्रमांक 21. कोणत्या लोकांच्या गटास अचुवा असे म्हणतात? तर हे पिग्मी लोकांच्या गटास अचुवा म्हणतात. हे ट्राईब आहे, आदिवासी जमात. तर त्यांच्या गटास अचुवा असे म्हणतात, पिग्मी. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न क्रमांक 22. ज्यांनी सर्वसामान्य मनुष्य निर्माण केला ते RK लक्ष्मण रोज सकाळी वाचकांना हसवीत. तर त्यांनी निर्माण केलेला सर्वसामान्य मनुष्य ते RK लक्ष्मण म्हणजे एक कार्टुनिस्ट होते. तर त्यांनी ते रोज सकाळी काहीतरी आपलं पेपरमध्ये एक कार्टून राहायचं त्यांचं. तर त्या जे कार्टून काढायचं त्या माणसाचं, तर त्या माणसाबद्दल वर्णन विचारलेलं आहे त्यांनी. सर्वसामान्य मनुष्य जो होता त्याला काय चष्मा वापरायचा व चेकचा कोट घालायचा, टक्कलवाला होता व हाफ पॅन्ट घालायचा, आकर्षक केस रचना होती परंतु धोतर नेसायचा, गुळगुळीत दाढी केलेली असायची व व्यवस्थित पोशाखात असायचा. तो चष्मा वापरायचा व चेकचा कोट घालायचा. हेच विधान हे बरोबर आहे. इथं चष्मा वापरायचा व चेकचा कोट घालायचा. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न क्रमांक 23. कसोटी सामने कधी कधी कंटाळवाणे व एकसुरी होतात, ज्यात एक बाजू दिवसभरापेक्षा जास्त बल्लेबाजी करते. परंतु भारताच्या संपूर्ण चमूची एकदा 1952 मध्ये कसोटी सामन्यात एकाच दिवसात 2दा गच्छंती झाली. आपण कोणाविरुद्ध खेळत होतो? तर आपण इंग्लंड विरुद्ध खेळत होतो. पर्याय क्रमांक 1. 1952चा विचारलं बघा त्यांनी. पर्याय क्रमांक 1 इंग्लंड. पुढील प्रश्न 24. खालील वर्णनावरून नदीचे नाव ओळखा. तर वर्णन आहे नदीचं नाव विचारलंय. ह्या नदीचा उगम मानसरोवराच्या दक्षिणेस गुरला मनधाता शिखर येथे होतो. पश्चिम नेपाळमध्ये हिला कर्णाली असे म्हणतात. सारदा, सरजू, राप्ती ह्या तिच्या उपनद्या होत.
बिहारमधील छपरा येथे ही नदी गंगेला येऊन मिळते. तर ही आहे घागरा. घागरा ही गंगेची एक उपनदी आहे. त्या घागरा नदीचं वर्णन आहे. ती कुठं उगम पावते? मानसरोवराच्या दक्षिणेस गुरला मंदाता शिखर आहे तिथे उगम पावते. नेपाळमध्ये तिला काय म्हणतात? कर्णाली म्हणतात. शारदा, सरजू, राप्ती ह्या तिच्या उपनद्या आहेत. आणि बिहारमधील छपरा येथे, बिहार जे राज्य आहे त्याच्यातील छपरा येथे ही गंगा नदीला येऊन मिळते. तर ती आहे घागरा नदी. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न क्रमांक 25. भारतामध्ये जलविद्युत ऊर्जा विकासाची सुरुवात म्हणून डॅश डॅश जवळ एक लघु जलविद्युत प्रकल्पाची 130 किलोवॅटचा आहे तो प्रोजेक्ट उभारणी करण्यात आली होती. तर तो कुठं केला होता? तो दार्जिलिंग, पश्चिम बंगालच्या चिकन नेकमध्ये आहे तो. त्या दार्जिलिंग येथे पश्चिम बंगालच्या 1887 मध्ये या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली होती. पर्याय क्रमांक 1 दार्जिलिंग 1887 ला. पुढील प्रश्न क्रमांक 26. भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात 90% पेक्षा जास्त हिंदूंची लोकसंख्या आहे? तर ते आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड. हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये ही 90% पेक्षा जास्त हिंदू लोकसंख्या आहे. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न क्रमांक 27. टिटिकाका हे जगातील सर्वोच्च सरोवर डॅश डॅश देशामध्ये वसलेले आहे. सर्वांनाच माहिती आपले साऊथ अमेरिकामध्ये, दक्षिण अमेरिका खंडामध्ये पेरू आणि बोलिव्हिया हे 2 देश आहेत. ह्या 2 देशांच्या दरम्यान टिटिकाका हे जगातील सर्वोच्च सरोवर आहे. हायेस्ट लेक येते, त्याची उंची हायेस्ट आहे. तर टिटिकाका लेक पेरू आणि बोलिव्हिया ह्या 2 देशांच्या मध्ये वसलेले आहे. ते बाउंड्रीवर आहे 2 देशांच्या, साऊथ अमेरिका. पुढील प्रश्न महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते शहर एकाही राष्ट्रीय महामार्गावर नाही? तर हे प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. मे बी हा कोणतं शहर नसेल याच्यातील, त्याच्यामुळे प्रश्न कॅन्सल केलेला आहे, किंवा एकपेक्षा जास्त शहर असतील. पुढील प्रश्न भारताच्या भूसीमा डॅश डॅश देशांना भिडतात. तर भारताच्या भूसीमा आहेत त्या किती देशांना भिडतात? तर त्या 7 देशांना भिडतात. भारताच्या भूसीमा 7 देशांना भिडतात. तर त्याचा एक शॉर्ट फॉर्म आहे बघा भारताच्या भूसीमेचा, बचपने MBA. बांगलादेश, चायना, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार आणि भूतान आणि अफगाणिस्तान असे 7 कंट्री आहेत. तर त्या 7 कंट्रीसोबत भारताची भूसीमा ही जोडलेली आहे. बचपने MBA. कमेंट बॉक्समध्ये शॉर्ट ट्रिक मी कमेंट कराल. पुढील प्रश्न क्रमांक 30. पुढील कोणते विधान योग्य आहे? पृथ्वी पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते, पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. आपल्याला एक रिव्हॉल्युशन बद्दल प्रश्न विचारला त्यांनी. तर हा जो आहे तो पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. तर पर्याय क्रमांक 2 आहे तो योग्य आहे. खूप लहान वर्गातला प्रश्न आहे बघा, 3री 4थीला शिकलेला आहे. पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न झाडांच्या उंचीनुसार खाली दिलेल्या जंगलाच्या प्रकाराची चढत्या क्रमाने मांडणी करा. तर हा पण आयोगाने प्रश्न कॅन्सल केलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 32. pH मापनी ही पाणी द्रावणाची आम्लता व अल्कधर्मिता मोजण्याकरिता वापरली जाते. ही मापणी हायड्रोजन आयन म्हणजे H+ आयन चे संकेंद्रणावर आधारित असते. खालीलपैकी काय आम्ल नाही? तर आपल्याला हा एवढं वरचं जास्त लक्ष देण्यासारखं नाही, फक्त शेवटचा लाईन जी आहे ती खालीलपैकी काय आम्ल नाही म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲसिडिक, तर ते बघायचं फक्त. तर ॲसिडिक काय नाही तर ते ब्लड आहे, कारण ब्लडचा pH किती असतो? 7.34 म्हणजे 7.34 to 7.45, 7.3 ते 7.4 या दरम्यान हा ब्लडचा pH असतो. त्याच्यामुळे ते काय बेसिक आहे. त्याच्यामुळे हे नॉट ॲसिडिक म्हटल्यानंतर पर्याय क्रमांक 2 योग्य राहील. बाकीचे ॲसिडिक आहेत, बनानाज, मिल्क, टोमॅटो. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न जागतिक रिसोर्सेस संस्थेप्रमाणे जे वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट 2011 साली सांगितलेल्याप्रमाणे खालीलपैकी कोणता देश सर्वात अधिक कार्बन उत्सर्जन करतो? आपण बघा कार्बन उत्सर्जनाला एक कोणत्या 15 साली पण प्रश्न आला होता, 19ला प्रश्न आला होता कंबाईनला कार्बन उत्सर्जनाबद्दल. देशांची 4 देशांची लिस्ट दिली होती, चायना, अमेरिका, रशिया आणि इंडिया. तर त्यावेळेसचा प्रश्न आहे बघा 2011 साली कोणत्या देशाने सर्वाधिक कार्बन उत्सर्जन केलं होतं? ते होय चायना. चायनाने सर्वाधिक कार्बनचं उत्सर्जन केलं होतं. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न क्रमांक 34. पुढील प्रकल्प ज्या क्रमाने सुरू करण्यात आले तो क्रम सांगा.
तर आता क्रम सांगितला आपल्याला त्यांनी विचारले, तर सिंह प्रकल्प, लायन प्रोजेक्ट, टायगर प्रोजेक्ट, क्रोकोडाईल प्रोजेक्ट आणि रायनो कन्झर्वेशन प्रोजेक्ट. तर सर्वात आधी होता सिंह प्रकल्प, लायन प्रोजेक्ट 1972. व्याघ्र प्रकल्प आला 1973ला आला. मगरमच्छ नंतर कोणता आला, मगरमच्छ म्हणजे क्रोकोडाईल आला आय थिंक 92ला समथिंग आला होता. आणि गेंडा संवर्धन हा सर्वात शेवटी आला होता. तर पर्याय क्रमांक 2 आहे 34, पर्याय क्रमांक 2. त्याचं इयर एकदा बघून घ्या. पण सिंह प्रकल्प जो आहे तो 1972, व्याघ्र प्रकल्प 1973, मगरमच्छ 92ला आणि गेंड्याचा बघून घ्या तेवढा. पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. तर पुढील प्रश्न बघू. तृणभक्षकांच्या तुलनेत मांसभक्षकामध्ये, तर ते तुलना विचारली जाते तृणभक्षक आणि मांसभक्षकामध्ये. तर दात अंकुचितदार असतात, आतडे आखूड असते. तर वरील 2 विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे त्यांनी विचारले. तरी दोन्ही विधाने योग्य आहेत. पर्याय क्रमांक 3. दात म्हणजे तृणभक्षकाच्या तुलनेमध्ये मांसभक्षकामध्ये काय असतं, दात हे अनुकुचितदार असतात, कारण मांस तोडता आलं पाहिजे त्यांना. त्याचे दात अनुकुचितदार आणि आतडे हे आखूड असतात. पर्याय क्रमांक 3 दोन्ही, अ आणि ब. पुढील प्रश्न क्रमांक 36. राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाबाबत म्हणजे नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. तर NSFA बद्दल कोणते विधान बरोबर आहे असं विचारले. तर विधान काय आहेत. या कार्यक्रमातील खर्च केंद्र आणि राज्य यांच्याकडून 80:20 म्हणजे 80:20 सूत्रानुसार केला जातो. म्हणजे जर काय केंद्र काय करणार, 80% खर्च देणार आणि राज्य 20% खर्च देणार त्याचा. तर 80:20 म्हणजे या सूत्रानुसार केला जातो. नंतर विधान 2 आहे ते कार्यक्रमाचा हेतू एड्सची नवीन लागण रोखणे असा आहे. तर हे वरील अविधान आहे ते चुकीचं आहे. 60:40 आहे आय थिंक ते. आणि ह्या कार्यक्रमाचा हेतू एड्सची नवीन लागण रोखणे असा आहे, बरोबर आहे तो. तर 36चा जो आहे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 37. 1987 साली प्रसिद्ध झालेल्या ब्रुटलँड अहवालाचे शीर्षक खालीलपैकी काय होते. 87 साली जो अहवाल प्रदर्शित झाला होता ब्रुटलँड रिपोर्ट, तर त्याचं टॅगलाईन काय होती, टायटल काय होतं ते, आवर कॉमन फ्युचर, आपले सामान्य भविष्य, समान भविष्य सॉरी आपले समान भविष्य. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न क्रमांक 38. पुढील विकास वित्त संस्थांची मांडणी त्यांची स्थापना झाल्याप्रमाणे करा. तर यांची स्थापना कधी झाली, IDBI, IIB, ICCI आणि IFCI. तर ती सर्वात आधी स्थापना झाली होती ती IFCI, नंतर झाली ICICI, नंतर IDBI, नंतर IIBI. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न 39. खालीलपैकी कोणते काम सुती कापडाच्या गिरण्यांमध्ये समाविष्ट होत नाही. तर सुती कापडाच्या गिरण्यांमध्ये कोणते काम समाविष्ट होत नाही, तर ते आहे जिनिंग, सरकी काढणे. सरकी काढणे सुती कापडाच्या गिरण्यामध्ये समाविष्ट होत नाही. सरकी काढणे पर्याय क्रमांक 4. बाकीचे सर्व काम त्याच्यात होतात. सूत कातणे आहे, विणणे आहे, डिझायनिंग आहे. फक्त जिनिंग आहे तर ते प्रायमरी स्टेज आहे खूप, तर ते सूत कापडाच्या गिरण्यामध्ये समाविष्ट होत नाही ते. पुढील प्रश्न क्रमांक 40. 1991च्या आर्थिक अरिष्टाची कोणती लक्षणे होती. आर्थिक अरिष्टाची म्हणजे इकॉनॉमिक क्रायसिसची तर कोणती लक्षणे होती. परकीय चलन गंगाजळीत घट म्हणजे रिड्यूस्ड फॉरेन एक्सचेंज रिझर्व, बरोबर आहे. रिड्यूस्ड फॉरेन एक्सचेंज रिझर्व. नंतर आहे रोलिंग ओव्हर ऑफ इंडियन फॉरेन डेब्ट बाय इंटरनॅशनल क्रेडिटर्स, इन्क्रीज इन फिस्कल डेफिसिट, सेल ऑफ गोल्ड फ्रॉम रिझर्व्स. तिथली अरिष्टाची कोणती लक्षणे होती, तर ते आहे क, ड आणि अ फक्त, CDA ओनली. म्हणजे रिड्यूस्ड फॉरेन एक्सचेंज रिझर्व हे एक कारण होतं त्याचं, नंतर इन्क्रीज इन फिस्कल डेफिसिट हे एक कारण होतं, आणि सेल ऑफ गोल्ड फ्रॉम रिझर्व हे कारण होतं. फक्त जे भारतीय विदेशी कर्जास आंतरराष्ट्रीय धनकोंकडून फेरमंजुरी हे कारण नव्हतं त्याचं. पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. A, C आणि D. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न बघू. पुढील 2 विधानांपैकी कोणते योग्य आहे. 2 विधानं दिली आहेत आणि त्याच्यापैकी कोणतं योग्य विधान आहे असं विचारलंय. तर आयकर भरण्याची क्षमता ह्या तत्वावर आकारला जातो. आयकर जो आहे तो भरण्याची क्षमता किती आहे त्याच्यावर आकारला जातो. आणि दुसरा पर्याय जो आहे विधान जे आहे, आयकराचे अधिक दर तो न भरण्याचे एक प्रमुख कारण आहे आणि त्यामुळे काळा पैसा वाढतो, बरोबर आहे. पण तर यापैकी कोणते विधान योग्य आहे विचारले त्यांनी. तर ही दोन्ही विधाने अ आणि ब योग्य आहे. म्हणजे आयकर ही तुमची किती कुवत आहे भरण्याची. द इन्कम टॅक्स इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ ॲबिलिटी टू पे, तुमची किती क्षमता आहे पे करण्याची त्याच्यानुसार आयकर ठरवला जातो. आणि आयकराचे
दर समजा बरोबर आहे, त्या एकराचे दर समजा अधिक असले, समजा 100 रुपये उत्पन्न आहे तुमचं, 10% जर तुम्ही 50% समजा त्याच्यावर तुम्ही करच लावत असाल तर कुणी पण ते टाळण्याचाच प्रयत्न करेल, तुमचं उत्पन्न कमीच दाखवणार आणि कमीच कर भरेल. त्याच्यामुळे अधिक जर दर असेल तर तो कर काय टाळला जातो, त्याच्यामुळे काय काळा पैसा तयार होतो. तर पर्याय क्रमांक 3 जो आहे दोन्ही अ आणि ब हे योग्य आहे. पुढील प्रश्न क्रमांक 42. सन 2001 ते 2011 दरम्यानच्या दरवर्षिक शेकडा लोकसंख्या बदलाबाबत पुढील विधानांपैकी कोणते योग्य आहे? 1 ते 2011च्या दरम्यानची शेकडा वाढ झाली त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. तर विधान जे अ आहे, महाराष्ट्रात शहरी दशवार्षिक शेकडा बदल ग्रामीणच्या दुप्पटपेक्षा अधिक होता. संपूर्ण देशाकरता शहरी दशवार्षिक शेकडा बदल ग्रामीणांच्या तुलनेत त्यापेक्षाही अधिक होता. तर बघा लोकसंख्येवर मग हाच प्रश्न असतो, राज्यसेवा कंबाईन बी सी कोणती असेल त्याच्यावर लोकसंख्या पॉवर्टी याच्यावर प्रश्न असतोच. राज्यसेवे पुरवला तर असतो. तर याच्यातील काय दोन्ही विधाने बरोबर आहेत, बोथ ए अँड बी, दोन्ही अ आणि ब. म्हणजे महाराष्ट्रात शहरी दशवार्षिक शेकडा बदल हे ग्रामीणच्या दुप्पटपेक्षा अधिक होता आणि संपूर्ण देशाकरता शहरी दशवार्षिक शेकडा बदल ग्रामीणांच्या तुलनेत त्यापेक्षा अधिक होता. दोन्ही पण बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न क्रमांक 43. पुढील 2 विधानांपैकी कोणते अयोग्य आहे म्हणजे चुकीचे आहे? तर महाराष्ट्रात शहरी लिंग गुणोत्तरात 2001 ते 2011 सुधारणा झाली परंतु ग्रामीण भागात घट झाली. संपूर्ण देशात लिंग गुणोत्तरात शहरी व ग्रामीण क्षेत्रात दोन्हीकडे सदर काळात सुधारणा झाली. हे चुकीचं आहे बघा, दोन्ही म्हणजे अयोग्य विचारले त्यांनी आपल्याला, हे दोन्ही नाहीत म्हणजे दोन्ही हे बरोबर आहेत समजा, यातले एकही चुकीचं नाही, दोन्ही नाहीत. पर्याय क्रमांक 4 जो आहे तो योग्य आहे, दोन्ही नाहीत. महाराष्ट्रात शहरी लिंग गुणोत्तरात 2001 ते 2011 दरम्यान सुधारणा झाली परंतु ग्रामीण भागात घट झाली, हे बरोबर वाक्य आहे. आणि संपूर्ण देशात लिंग गुणोत्तरात शहरी व ग्रामीण क्षेत्रात दोन्हीकडे सदर काळात सुधारणा झाली, हे पण बरोबर आहे. म्हणजेच नायदर ए नॉर बी. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न, क्षार नियंत्रण हे मानवी शरीरातील महत्त्वाचे कार्य ॲड्रेनल ग्रंथीकडून केले जाते, त्या कोठे विसावल्या असतात? ॲड्रेनल ग्रंथी सगळ्यांनाच माहिती आहे, त्या किडनीच्या वरती जर टोप्यासारख्या दिसतात तर ते असतात मूत्रपिंडावर, म्हणजेच ओव्हर द किडनीवर बघा असं दिसतं एक पांढरं, आपण किडनी काढल्यानंतर त्याच्यावर दाखवतो ना ते टोपी घातल्यासारखं किडनीला, तर ते आहेत ॲड्रेनल ग्लँड, ओव्हर द किडनीज असतात ते. पुढील प्रश्न क्रमांक 45. एक वस्तू निर्वात पोकळीतून गुरुत्वाकर्षण क्रियेअंतर्गत मुक्तपणे खाली पडत आहे. हा बघा सायन्सचा प्रश्न आहे. तर निर्वात पोकळीतून मुक्तपणे खाली पडत आहे, अशा प्रकारच्या क्रियेमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबी स्थिर राहतील? तर कोणत्या बाबी स्थिर राहतील? तर टोटल मेकॅनिकल एनर्जी असते ती, म्हणजे संपूर्ण यांत्रिक ऊर्जा आहे ती फक्त कन्वर्ट होत राहणार, इकडून तिकडं तिकडून इकडं, म्हणजे गतिज ऊर्जाची स्थितीज ऊर्जा होणार, स्थितीची काही गतीज होणार, पण जी संपूर्ण यांत्रिक ऊर्जा आहे तर ती ही कॉन्स्टंटच राहणार आहे, स्थिर राहणार. ती टोटल मेकॅनिकल एनर्जी विल बी कॉन्स्टंट. पर्याय क्रमांक 3, संपूर्ण यांत्रिक ऊर्जा स्थिर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 46. पुढील 2 विधानांपैकी कोणते योग्य आहे? तर अल्ट्राव्हायलेट रेज हेल्प इन डायग्नोसिस ऑफ स्मॉल ट्यूमर्स, जे अतिनील किरणे किरकोळ गाठीवर उपयुक्त ठरतात, आणि इन्फ्रारेड रेज हेल्प इन ॲनालिसिस ऑफ केमिकल कंपाऊंड्स, अवरक्त किरणे रासायनिक द्रवांचे पृथक्करण करतात. त्यातील कोणते योग्य आहे? तर हे थोडंसं उलटं सांगितलं त्यांनी, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 जो आहे दोन्ही नाहीत, तर दोन्ही विधाने योग्य नाहीत. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न क्रमांक 47. आजकाल दसऱ्याच्या दिवशी आपट्यांच्या पानांच्या ऐवजी कांचनची पाने अधिक दिली जातात. आपट्याच्या पानांपेक्षा कांचनची पाने, तर एक प्रकारे त्यांनी एक तुलना विचारली दोघांमध्ये. तर आपट्याच्या पानापेक्षा कांचनची पाने कशी असतात? तर ते आकाराने लहान असतात, स्पर्शास रुक्ष असतात. यातील कोणती विधाने योग्य आहेत? ते दोन्ही विधाने चुकीचे आहेत. आकाराने लहान नसतात ते आणि वृक्षही नसतात ते, सॉफ्ट असतात एकदम, आकाराने मोठे असतात आपट्यापेक्षा. पर्याय क्रमांक 4 दोन्ही नाहीत. पुढील प्रश्न क्रमांक 48. सिंधू संस्कृतीतील लोकांनी डॅश डॅश पाळलेला होता किंवा नाही याबद्दल शंका आहे. खूप फेवरेट क्वेश्चन हवा UPSCचा पण हा. तर हडप्पावर विचारला प्रश्न, तर ह्याच रिलेटेड एक प्रश्न असतो तर तो आहे हॉर्स, घोड्याबद्दल. घोडा वापरला की नाही ह्याच्याबद्दल शंका आहे. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न क्रमांक 49.
कोणाचे सुप्रसिद्ध आत्मचरित्र पुढील विधानाने सुरू होते? तर आत्मचरित्र कोणाचं आहे ते? विशेषतः भारतात सुखवस्तू कुटुंबाचे एकुलते एक चिरंजीव बिघडण्याची शक्यता अधिक असते. An only son of prosperous parents is apt to be spoiled, especially so in India. हे जवाहरलाल नेहरू यांच्या आत्मचरित्राचे याच्यातून सुरुवात झालेली आहे. पर्याय क्रमांक 1 जवाहरलाल नेहरू. पुढील प्रश्न क्रमांक 50वा. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे? तर हा प्राचीन इतिहासाचा प्रश्न आहे बघा. आधुनिक मनुष्य इओशिन काळखंडात जन्मास आला. डायनोसॉर क्रिटेशियस कालावधीत नाहीसे झाले. तर यातील कोणते विधान योग्य आहे? तर ते आहे डायनोसॉर जे क्रिटेशियस कालावधीत नाहीसे झाले तेच युक्त विधान बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 म्हणजे बी. पुढील प्रश्न क्रमांक 51. खालीलपैकी ध्वनी प्रदूषणाचे कोणते दुष्परिणाम आहेत? ध्वनी प्रदूषणाचे कोणते दुष्परिणाम आहेत? तर श्रवण क्षमता आंशिक कमी होते म्हणजे बहिरेपणा येतो. पुनरुत्पादन यंत्रणेवर वाईट परिणाम होतो म्हणजेच काय? इट अफेक्ट्स रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. गर्भामध्ये विकृती निर्माण होण्याची शक्यता असते आणि मानवाची विचार क्षमता आणि संपर्क कौशल्य यावर परिणाम होतो. उच्च रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर निर्माण होतो. तर याच्यातील सर्वच विधाने बरोबर आहेत. ए बी सी डी ई. पर्याय क्रमांक 4 अ ब क ड ई. पुढील प्रश्न क्रमांक 52. खालील विधानांचा विचार करा. दाट धुके असलेल्या रात्री दूरवरून जाणाऱ्या आगगाडीची शिटी स्पष्टपणे ऐकू येते. ध्वनीचा हवेतील वेग हा हवेच्या आर्द्रतेच्या समानुपाती असतो. समानुपाती म्हणजे प्रोपोर्शनल टू ह्युमिडिटी. तर ते काय आहे? दोन्ही विधाने बरोबर आहेत. अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. जे दाट धुके असलेल्या रात्री दूरवरून जाणाऱ्या आगगाडीची शिट्टी स्पष्टपणे ऐकू येते. बघा रात्रीच्या वेळी स्पष्टपणे, हिवाळ्याच्या वेळी तर खूप स्पष्टपणे शिट्टी ऐकू येते आपल्याला रेल्वे गाडीची. आणि विधान ब जे आहे ध्वनीचा हवेतील वेग हा हवेच्या आर्द्रतेच्या समानुपाती असतो आणि प्रोपोर्शनल असतो. आर्द्रता वाढली वेग वाढणार. हवेतील वेग हा हवेच्या आर्द्रतेच्या समानुपाती असतो. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न क्रमांक 53. विद्युत चुंबकीय लहरींची पुढीलपैकी कोणती उदाहरणे आहेत? म्हणजेच विच ऑफ द फॉलोइंग आर एक्झाम्पल्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सची कोणती उदाहरणे आहेत? दूरदर्शन लहरी, टेलिव्हिजन वेव्स, अल्ट्राव्हायोलेट रेज, एक्स रेज, सनलाईट रेज. तर हे सगळेच्या सर्व आहेत. सूर्यप्रकाश किरणे, क्ष किरणे, अतिनील किरणे, दूरदर्शन लहरी हे सर्व इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची उदाहरणे आहेत. दूरदर्शन लहरी, अतिनील किरणे, क्ष किरणे, सूर्यप्रकाश किरणे. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न क्रमांक 54. अभ्रक कपड्यांच्या इस्त्रीत वापरला जातो. इंग्लिशमध्ये बघू. मायका इज यूज्ड इन द आयर्न फॉर प्रेसिंग क्लोथ्स. इन दिस कनेक्शन विच ऑफ द फॉलोइंग टू स्टेटमेंट्स आर करेक्ट. म्हणजे मायका जो आहे तो आपल्या इस्त्रीमध्ये वापरला जातो. तर त्याच्याबद्दल कोणती वाक्य बरोबर आहे ते विचारले त्यांनी. मायका इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. मायका इज अ गुड कंडक्टर ऑफ हीट. आणि ओनली माझे ते दोन विधान विचारले त्यांनी. तर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असेल तर आपल्याला करंट पण बसला असता खालून, कारण आपण इस्त्रीला हात लावल्यानंतर करंट बसत नाही आपल्याला, पण गरम झालेला असतो. त्याच्यामुळं विधान ए जे आहे ते चुकीचं आहे. पण विधान जे ब आहे कंडक्टर ऑफ हीट, गरम लागतं म्हणजे तो कंडक्टर ऑफ हीट आहे. म्हणजे ओनली बी योग्य आहे ते विधान. ओनली बी. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न बघू. डबक्यातील गुळगुळीत वाटोळ्या दगडाचे आपण जर निरीक्षण केल्यास तो आपणास, तर खाली विचारलं कसं असतं, पाण्यामध्ये खरोखरच्या खोलीपेक्षा जास्त खोल दिसेल, आहे त्याच खोलीवर वाटेल, पृष्ठभागाजवळ प्रत्यक्ष आल्यासारखं वाटेल, अदृश्य वाटेल. त्याच्यातलं पृष्ठभागाच्या प्रत्यक्ष असल्यासारखं वाटेल तर ते विधान बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. वाटोळ्यात एखादा दगड असेल, म्हणजे काठी जरी टाकली आपण, एका विज्ञानाच्या पुस्तकामध्ये चित्र दिलेलं आहे बघा, ते आय थिंक 7वी की 8वीचे आहे. काठी टाकल्यानंतर ती अशी अर्धी काठी मोडून जी पाण्यामध्ये बुडलेली काठी आहे ती अशी वर आल्यासारखी दिसते आपल्याला. म्हणजे नियरर टू द सरफेस दॅन इट रिअली इज. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न क्रमांक 56. पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे म्हणजे चूक आहे? अणुअंक म्हणजे अणुकेंद्रकातील एकूण प्रोटॉनची संख्या. अणुवस्तुमान म्हणजे अणुकेंद्रकातील एकूण प्रोटॉन्स व न्यूट्रॉनची संख्या. बरोबर आहे दोन्ही विधाने. येथील दोन्ही विधाने दोन्ही नाहीत, अयोग्य दोन्ही नाहीत. कारण अणुअंक म्हणजे ॲटॉमिक नंबर म्हणजे काय असतो, तर त्याच्यामुळे अणूमध्ये असणारे प्रोटॉनची संख्या म्हणजेच काय असतो, त्याचा ॲटॉमिक नंबर असतो. आणि मास नंबर म्हणजे काय असतं, त्याच्या अणुकेंद्रातील प्रोटॉन व न्यूट्रॉनची संख्या जी असते त्याला काय म्हणायचं,
टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स कॉन्स्टिट्यूट इट्स मास नंबर, त्याला मास नंबर म्हणायचं. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न क्रमांक 57. इसबगोल जे की पोटाच्या विकारांवर वापरले जाते कोणत्या वनस्पतीपासून प्राप्त केले जाते? इसबगोल कशापासून मिळवला जातो? तो आहे प्लॅन्टॅगो ओव्हाटा. प्लॅन्टॅगो ओव्हाटा. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न बघू. एका मिनिटात मूत्रपिंडातून किती रक्त वाहते? तर एका मिनिटात मूत्रपिंडातून 1 लिटर रक्त वाहते. एका मिनिटात मूत्रपिंडातून 1 लिटर रक्त वाहते. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न क्रमांक 59. पुढील 2 विधानांपैकी कोणते योग्य आहे? उपदाने the subsidies are akin to steroids as prescriptions. उत्पादने ही उपचार म्हणून स्टेरॉइड सारखी असतात आणि स्टेरॉइड्स टिकून राहणारा इलाज आश्वासित करतात. त्याच्यातील विधान फक्त अ जे आहे ते बरोबर आहे. ओनली ए म्हणजे सबसिडीज आर अकिन टू स्टेरॉइड्स ॲज प्रिस्क्रिप्शन्स आणि स्टेरॉइड्स प्रॉमिस इंड्युरिंग क्युअर. तर ते चुकीचं आहे. बी विधान ते चुकीचं आहे. फक्त अ हे बरोबर आहे. ओनली ए. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न क्रमांक 60. कोणत्या हरणाने रामायणातील सीतेला भुरळ पाडली होती? रामायणातील सीतेला कोणी भुरळ पाडली होती? ज्यावेळेस राम सीता वनवासात गेले होते त्यावेळेस सीतेला एक हरिण खूप सुंदर दिसली होती आणि सीतेनं रामाकडे मग हट्ट धरला होता. तर त्या हरणाचं त्यांनी नाव विचारलं आहे. तर ते आहे चितळ. स्पॉटेड डिअर. पर्याय क्रमांक 3. चितळ. पुढील प्रश्न क्रमांक 61. 4 वर्ष वयाच्या मुलाच्या अँटेरियर पिट्युटरीस एका अपघातात गंभीर हानी पोहोचली होती तरीही तो तग धरून जिवंत राहिला. त्याला काय होऊ शकते असं विचारलं त्यांनी. तर मुलाच्या उंचीची वाढ खुंटीत होऊ शकते. अँटेरियर पिट्युटरीस काय अपघातात गंभीर हानी पोहोचली त्याच्यामुळे काय होतं? फक्त मुलाच्या उंचीची वाढ खुंटीत होऊ शकते. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न बघू. बंडल ऑफ हीज चे जाळे कुठे असते? तर ते आहे फक्त हृदयातील जवनिका व्हेंट्रिकल मध्ये पसरलेल्या स्नायुतंतूची असते. जाळे हृदयातील जवनिका म्हणजे व्हेंट्रिकल मध्ये पसरलेल्या स्नायुतंतूची असते ते. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. मसल फायबर्स फाउंड ओनली इन द व्हेंट्रिकल. पुढील प्रश्न बघू. जस अशी रासायनिक अभिक्रिया होत राहते. ते थोडं इंग्लिशमध्ये त्यांना मराठीमध्ये ट्रान्सलेशन वेगळं करतात. विथ द प्रोग्रेस ऑफ एनी केमिकल रिॲक्शन द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन डॅश डॅश विथ टाईम. तर जशी जशी एखादी रासायनिक अभिक्रिया होत असेल वेळेनुसार त्याचा काय होतं? वेग मंद होतो, कमी होतो, वाढतो, जास्त होतो. तर ते काय होतो? मंदावतो. पर्याय क्रमांक 1. डिक्रीजेस. रासायनिक अभिक्रिया जशी जशी होत राहील तसं तसं तिचा वेग हा कमी कमी होत जातो. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढील प्रश्न बघू. नैसर्गिक रबर हा एक डॅश डॅशचा पॉलिमर आहे. तर तो आयसोप्रीनचा पॉलिमर आहे. नैसर्गिक रबर हा आयसोप्रीन पर्याय क्रमांक 2 आहे त्याचा पॉलिमर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 65. पुढील 2 विधानांपैकी कोणते योग्य आहे? विशेष आर्थिक क्षेत्रातील म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन सेज म्हणतात त्याला शॉर्टमध्ये. तर विशेष आर्थिक क्षेत्रातील उत्पादकांना ज्या सूट सवलती दिल्या जातात त्या प्रत्यक्ष करात नाही परंतु निर्यात प्रोत्साहनार्थ व पायाभूत सुधारणांकरिता दिल्या जातात. आणि तसेच त्या कोणत्याही कामगार विषयक आदेश निर्देशन व कायद्यासंदर्भात नाहीत. त्याच्यातील कोणते विधान योग्य आहे? तर ते आहे ओनली ब विधान जे आहे तर ते बरोबर आहे. फक्त ब. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न क्रमांक 66. खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायसॅकराइड आहे? विच ऑफ द फॉलोइंग कार्बोहायड्रेट्स इज अ डायसॅकराइड? तो आहे सुक्रोज. सुक्रोज हा डायसॅकराइड आहे. पुढील प्रश्न क्रमांक 67. इतक्यात उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केल्याने जगभरात खळबळ उडाली. हायड्रोजन बॉम्ब तितक्याच क्षमतेच्या अणुबॉम्बपेक्षा किमान दुप्पट विध्वंसक असतो. हायड्रोजन बॉम्ब तितक्याच क्षमतेच्या अणुबॉम्बपेक्षा किमान दुप्पट विध्वंसक असतो. आणि न्यूट्रॉन बॉम्बने वित्तहानी कमी होते परंतु प्राणहानी अधिक होते. तर वरील 2 पैकी कोणते विधान योग्य आहेत? तर विधान अ जे चुकीचं आहे. तर फक्त विधान ब बरोबर आहे. ते न्यूट्रॉन काय म्हणलं तर वित्तहानी कमी होते पण प्राणहानी अधिक होते. फक्त ब. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न बघू. एक साधारण प्रौढाकरता पुढील 2 विधानांपैकी कोणते योग्य आहे? तर रक्तात सर्वसाधारणपणे ग्लुकोजचे प्रमाण उपाशीपोटी 70 मिलीग्रॅम % पर्यंत असावयास हवे
आणि जेवणानंतरचे रक्तातील सर्वसाधारण ग्लुकोजचे प्रमाण हे 140 मिलीग्रॅम % पावते असावयास हवे. तर हे विधान जे आहे ते चुकीचं आहे बघा. फक्त जेवणानंतरचे रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण आहे ते 140 मिलीग्रॅम % पर्यंत असणं गरजेचं आहे. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न आहे, फायबर एक्सटिंग्विशर म्हणून कशाचा उपयोग केला जातो? आग लागल्यानंतर ते फवारला जातो ना अग्निशामकाकडून, तर त्याला फायर एक्सटिंग्विशर म्हणायचं. तर त्याचा वापर फायर एक्सटिंग्विशर म्हणून कशाचा वापर केला जाऊ शकतो? तर कशाचा वापर केला जाऊ शकतो? कार्बन डायऑक्साईड आणि BCF म्हणजेच ब्रोमोक्लोरोडायफ्लोरोमिथेन BCF. दुसरा आहे CB आणि CTC म्हणजे ब्रोमोमिथेन व कार्बन टेट्राक्लोराईड. या दोन्हीचाही वापर हा फायबर एक्सटिंग्विशर म्हणून उपयोग होऊ शकतो. म्हणजे बोथ द अबोव, वरीलपैकी दोन्हीही. पर्याय क्रमांक 3 योग्य आहे याचा. पुढील प्रश्न बघू. पुढील भारुडाशी कोण संबंधित आहे? तर भारुड म्हणल्याबरोबर नाथांचं नाव समोर आलं पाहिजे, आपले एकनाथ महाराजांचं. तर ते भारुड आहे बघा. अग ग विंचू चावला, देवा रे देवा विंचू चावला, आता काय करू मी, विंचू चावला, अग ग विंचू चावला, अग बया बया विंचू चावला. तर कोणाचं भारुड आहे? तर ते एकनाथ, श्री संत एकनाथ महाराज तर पैठणचे, तर त्यांचं हे भारुड आहे. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न क्रमांक 71. खालील राज्यांपैकी कोणत्या राज्यामध्ये भारतीय निवडणूक आयोगाने ठरवून दिलेले निकष पूर्ण करणारा प्रादेशिक पक्ष नाही? आणि जिथं प्रादेशिक पक्षच नाही तर असं कोणतं राज्य आहे? तर ते आहे राजस्थान. म्हणजे राज्यामध्ये भारतीय निवडणूक आयोगाने जे निकष ठरवून दिलेले आहेत प्रादेशिक पक्ष होण्यासाठी, म्हणजे रिजनल पार्टी होण्यासाठी, तर तिथे एकही पक्ष नाही असं ते आहे राजस्थान राज्यामध्ये. फक्त BJP आणि बाकीचे जे आपलं काँग्रेस म्हणजे राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांचाच तिथं फक्त हात आहे. असं कोणतं राज्य? तर ते आहे राजस्थान. पुढील प्रश्न क्रमांक 72. खालील विधाने विचारात घ्या. 1935च्या कायद्यान्वये उर्वरित अधिकार हे भारताच्या गव्हर्नर जनरलकडे होते. अमेरिकेत उर्वरित अधिकार हे राज्यांकडे देण्यात आले आहेत. कॅनडामध्ये उर्वरित अधिकार हे प्रांतांना देण्यात आलेले आहेत. कॅनडाचं जे आहे तर ते थोडं चुकीचं आहे, कारण कॅनडामध्ये हे केंद्राकडं सर्व शासन दिलं जातं, म्हणजे उर्वरित पॉवर हे केंद्राकडेच असतात. ते विधान काढून टाकल्यानंतर आपल्याला फक्त आणि ब राहतं. मग त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 1 योग्य आहे याचा. 1935च्या कायद्यान्वये उर्वरित अधिकार हे भारताचे गव्हर्नर जनरलकडे होते, हे विधान बरोबर आहे. आणि आता सध्याचे म्हणजे लेटेस्टमध्ये आपण म्हणजे मॉडर्नमध्ये बघितलं तर ते उर्वरित अधिकार कोणाकडे आहेत? तर ते केंद्र सरकारला आहेत. तर अमेरिकेत उर्वरित अधिकार हे राज्यांकडे देण्यात आलेले आहेत, हे पण बरोबर आहे. तर पर्याय क्रमांक 1 आणि ब योग्य आहे. पुढील प्रश्न क्रमांक 73. जर लोकसभेचे सभापती आणि उपसभापती दोघंही उपस्थित नसतील तर संसदेच्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतात? तर इथं आपल्याला वाटू शकतं राज्यसभेचे अध्यक्ष म्हणजेच आपले उपराष्ट्रपती, पण उपराष्ट्रपती कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसल्यामुळे ते संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बसत नाहीत. त्याच्यामुळे राज्यसभेचे उपाध्यक्ष जे आहेत, डेप्युटी चेअरमन ऑफ राज्यसभा, ते अध्यक्षस्थानी संयुक्त बैठकीचे भूषवतात. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे ते योग्य आहे, राज्यसभेचे उपाध्यक्ष. पुढील प्रश्न क्रमांक 74. खालील विधानांपैकी कोणते विधान बरोबर नाही? बरोबर नाही विचारलं म्हणजे चूक आहे. घटनादुरुस्ती विधेयक हे एखाद्या मंत्र्यांकडून अथवा खाजगी सभासदाकडून मांडले जाऊ शकते आणि त्यासाठी राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीची गरज नसते. विधान 2 आहे, घटनादुरुस्ती विधेयकाला राज्यांनी किती कालावधीमध्ये संमती द्यावी याबाबत त्यांच्यावर बंधन नाही. तर हे एकही विधान यातलं चुकीचं नाही, दोन्ही विधाने बरोबर आहेत. हे घटनादुरुस्ती विधेयक हे मंत्रीही मांडू शकतो आणि एखादा सामान्य सभासद असेल, सदस्य असेल, एखादा खासदार विदाऊट गव्हर्नमेंटचा विरोधी पक्षाचा असेल, तो पण घटनादुरुस्ती विधेयक संसदेमध्ये मांडू शकतो. त्याला राष्ट्रपतीची पूर्व परवानगीची गरज नसते. विधान बरोबर आहे. आणि घटनादुरुस्ती विधेयकाला राज्यांनी किती कालावधीमध्ये संमती द्यावी याबाबत त्यांच्यावर बंधन नाही, हे पण विधान बरोबर आहे. म्हणजेच वरीलपैकी एकही नाही विधान, म्हणजे विधान बरोबर नाही विचारले, त्याच्यामुळे आपल्याला पर्याय क्रमांक 4 योग्य आहे आपला. पुढील प्रश्न बघू. खालीलपैकी केंद्रीय लोकसेवा आयोगाने कोणते वैधानिक कार्य, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे कोणते वैधानिक कार्य नाही? म्हणजे UPSCचं कोणतं वैधानिक कार्य नाही, पण हा प्रश्नच कॅन्सल केलेला आहे आयोगानं. त्याच्यामुळे पुढचा प्रश्न बघू आपण. 76. खालील विधाने विचारात घ्या. अयोग्य हेतू म्हणजे मॅलाफाईड या आधारावर राष्ट्रपतीच्या वटहुकूम काढण्याच्या निर्णयाबाबत न्यायालयात प्रश्न उपस्थित करता येतो आणि अन्य विधिनियमाप्रमाणे वटहुकूम देखील गतकालापासून लागू होऊ शकतो.
गतकालापासून म्हणजे आज एखादा कायदा केला आणि तो मागील म्हणजे 2010 पासून लावायचा म्हटलं तर तसाही लावला जाऊ शकतो, त्याला म्हणायचं गतकालापासून लावणे. आणि विधान जे क आहे, राज्यघटना दुरुस्तीसाठी वटहुकूम जारी करता येत नाही. राज्यघटना दुरुस्तीसाठी वटहुकूम जारी करता येत नाही. वटहुकूम म्हणजेच ऑर्डिनन्स, तर ते बरोबर आहे क. तर इथं वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत असं विचारलं त्यांनी. तर वरीलपैकी सर्व विधाने हे बरोबर आहेत. म्हणजे मालाफाईड या आधारावर राष्ट्रपतीच्या ऑर्डिनन्सला आपण न्यायालयात त्यांना चॅलेंज करू शकतो. आणि अन्य विधिनियमाप्रमाणे ऑर्डिनन्स देखील गतकालापासून म्हणजे ऑर्डिनन्स काढला तो मागच्या वर्षीपासून लावायचं असं ठरलं तर तो तसाही लावता येतो. आणि राज्यघटना दुरुस्तीसाठी म्हणजे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटसाठी ऑर्डिनन्स तुम्ही काढू शकत नाही. तर इथं ए, बी आणि सी पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. पुढील प्रश्न क्रमांक 77वा. खालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्त्वे हे समाजवादी तत्व नाही? बघा, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये 3 गटात विभागलेला आहे. पॉलिटीचा प्रश्न आहे हा. तर 3 गटात कसं सोशलिस्ट प्रिन्सिपल आहेत काही म्हणजे समाजवादी, नंतर गांधीयन आहेत काही गांधीवादी, नंतर जे आहेत लिबरल प्रिन्सिपल्स आहेत बघा, जे मॉडर्न थिंकिंग आहेत, खूप असं म्हणजे पर्यावरणाचं संरक्षण वगैरे करणं, हे थोडेसे मॉडर्न आहेत. ऑर्गॅनिक फार्मिंग असेल जे मॉडर्न आहेत त्याला लिबरलमध्ये समाविष्ट केला जातो त्याचा DPSP म्हणजे मार्गदर्शक तत्वांचा. तर त्याच्यामध्ये समाजवादी तत्व नाही विचारले त्यांनी, तर ते आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे समान नागरी कायदा. समान नागरी कायदा हा लिबरलमध्ये येतो, युनिफॉर्म सिव्हिल कोड. पर्याय क्रमांक 3 योग्य आहे इथं. पुढील प्रश्न क्रमांक 78वा. खालील विधाने विचारात घ्या. तर पहिलं विधान आहे, ब्रिटनमध्ये पंतप्रधान हे सामान्य गृहाचेच म्हणजे हाऊस ऑफ कॉमन्स सदस्य असले पाहिजेत. हाऊस ऑफ कॉमन्स म्हणजे आपली जशी लोकसभा आहे तशी. नंतर भारतात कोणत्याही सभागृहाचा सभासद नसलेल्या व्यक्तीची पंतप्रधान म्हणून नेमणूक होऊ शकते. बरोबर आहे हे पण. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? वरीलपैकी दोन्हीही विधाने बरोबर आहेत. दोन्हीही अ आणि ब. म्हणजे एखादा व्यक्ती कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसताना सुद्धा तो पंतप्रधान होऊ शकतो. महाराष्ट्रातही विधानसभेबद्दल तसंच आहे. विधानसभा विधान परिषदेबद्दल सध्याचे मुख्यमंत्री जे आहेत तर त्यांचंही कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना सुद्धा त्यांना मुख्यमंत्री पदावर त्यांची नेमणूक केली होती. त्याचप्रमाणे पंतप्रधानाबद्दलही हे विधान बरोबर आहे. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 3 बोथ ए अँड बी म्हणजे दोन्ही अ आणि ब हे बरोबर आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 79. नकाराधिकारांच्या प्रकाराबाबत जोड्या लावा. आपण इंग्लिशमध्ये बघू ह्याला. मॅच द पेयर्स रिगार्डिंग टाईप्स ऑफ वेटो म्हणजे वेटो पॉवर जो असतो नकार देण्याचा, तर त्याच्याबद्दल जोड्या लावायला विचारले त्यांनी. ॲब्सोल्यूट वेटो, क्वालिफाईड वेटो, सस्पेन्सिव्ह वेटो, पॉकेट वेटो. तर ॲब्सोल्यूट वेटो काय असतो? सरळ नकार देणे, नाही म्हणून सांगणे म्हणजे विथ होल्डिंग ऑफ असेंट टू द बिल. सरळ नकार देणे, विथ होल्डिंग ऑफ असेंट टू द बिल. क्वालिफाईड वेटो म्हणजे काय? क्वालिफाय करणे. त्याला क्वालिफाय करणे म्हणजे काय? कॅन बी ओव्हर रिडन बाय द लेजिस्लेचर विथ हायर मेजॉरिटी. क्वालिफाईड वेटोमध्ये कसं होतं, एकदा तुम्ही एखादं बिल पास केलं आणि नंतर ते राष्ट्रपती संमतीसाठी पाठवलं. राष्ट्रपतीला समजा त्याच्यावर सहमत नसतं राष्ट्रपतीने परत संसदेकडे पाठवलं. परत संसद जास्त बहुमताने म्हणजे आता हाफ मेजॉरिटी नसेल 50% नंतर 2/3 मेजॉरिटीनं पास करून ते पुन्हा राष्ट्रपतीकडे पाठवू शकतो. राष्ट्रपतीला नंतर ते पासच करावं लागतं. मग क्वालिफाईड वेटो तो झाला. नंतर आहे सस्पेन्सिव्ह वेटो. जो क्वालिफाईड वेटो आहे तो भारतामध्ये नाही बघा क्वालिफाईड वेटो, बाकीचे आहेत. तर क्वालिफाईड वेटो म्हणजे कोणता? कॅन बी ओव्हर रिडन बाय द लेजिस्लेचर विथ हायर मेजॉरिटी म्हणजे हायर मेजॉरिटीनं पुन्हा पास करणं. आणि जो सस्पेन्सिव्ह वेटो आहे तो आहे कॅन बी ओव्हर रिडन बाय द लेजिस्लेचर विथ अन ऑर्डिनरी मेजॉरिटी. सस्पेन्सिव्ह वेटो म्हणजे कोणता? परत आहे त्या मेजॉरिटी परत पास करून परत पाठवणं. आणि पॉकेट वेटो कोणता आहे? तर तो आहे नायदर रेटिफाईज नॉर रिजेक्ट्स नॉर रिटर्न्स द बिल म्हणजे तो अधिकारी त्याच्यावर काहीच प्रतिक्रिया करत नाही, तर रिजेक्ट करत नाही, पासही करत नाही, रिटर्नही करत नाही. तो झाला पॉकेट वेटो म्हणजे फक्त पॉकेटमध्ये ठेवला जातो. त्याची विधाने इथं पर्याय क्रमांक 2 आहे योग्य आहे. पुढील प्रश्न क्रमांक 80वा. खालील विधाने विचारात घ्या. राज्यघटनेच्या मसुद्यात राज्यपालाची निवडणूक प्रौढ मताधिकाराने व्हावी अशी तरतूद आहे. राज्यपालाच्या नियुक्तीबाबत भारताने अमेरिकेची पद्धत नाकारून कॅनडियन पद्धत स्वीकारली. 42व्या घटनादुरुस्तीनंतर मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला आहे, परंतु अशी तरतूद राज्यपालासंबंधी करण्यात आलेली नाही. तर वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत असे विचारले त्यांनी आपल्याला. तर वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर हे सर्व विधाने बरोबर आहेत, अ, ब आणि क. राज्यघटनेच्या मसुद्यात राज्यपालाची निवडणूक प्रौढ मताधिकाराने व्हावी अशी तरतूद आहे. राज्यपालाच्या नियुक्तीबाबत भारताने अमेरिकेची पद्धत नाकारून कॅनडियन पद्धत स्वीकारली आहे. म्हणजेच कॅनडियन पद्धत कोणती आहे? तर ती केंद्रच ही
राज्यांसाठी राज्यपाल ही नियुक्त करेल. ही कॅनडियन पद्धत आहे. आणि 42व्या घटनादुरुस्तीनंतर मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला आहे. म्हणजे राष्ट्रपतीला जर एखादा सल्ला दिला मंत्रिमंडळानं केंद्रामध्ये, तर तो राष्ट्रपतीवर बंधनकारक असतो. राष्ट्रपतीला त्याप्रमाणे काम करावंच लागतं. परंतु अशी तरतूद राज्यपालाला संबंधी करण्यात आलेली नाही. म्हणजे राज्यामध्ये जर असेल मंत्रिमंडळानं काही निर्णय दिला किंवा सल्ला दिला, तर तो राज्यपालावर बंधनकारक नाही. राज्यपाल त्याला नकारही देऊ शकतो त्या सल्ल्याला. त्याच्यामुळं विधान इथं 4 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 अ, ब आणि क. पुढील प्रश्न क्रमांक 81. भारतीय राजशिष्टाचारानुसार पदनाम श्रेणीमध्ये ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स राज्यात खालीलपैकी कोणाचे स्थान सर्वोच्च आहे? बघा, ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स दिलेली असते. सर्वप्रथम आपलं पूर्वीपासून ऐकलं आपण, प्रथम नागरिक हा राष्ट्रपती असतो. मग प्रथम नागरिक तोच. ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्समध्ये प्रथम नागरिक तोच. तर इथं काय विचारलं त्यांनी, खालीलपैकी कोणाचे स्थान सर्वात वरचे आहे? तर उपपंतप्रधान, माजी राष्ट्रपती, घटक राज्याचे राज्यपाल, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती. तेथील सर्वात उच्च स्थान आहे ते गव्हर्नर ऑफ द स्टेट. घटक राज्यांचे राज्यपाल जे आहेत त्यांचं स्थान या चौघांमध्ये श्रेष्ठ आहे, सर्वात वरचे आहे. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न क्रमांक 82. पुढील पुरुष व महिला त्यांच्या क्षेत्रात महान आहेत त्यातील कोणते डावखुरे नाहीत किंवा नव्हते? तर थोडा किचकट प्रश्न आहे बघा. तर याच्यातलं वरीलपैकी कोणीही नाही असा उत्तर आहे बघायचं. पर्याय क्रमांक 4 जो आहे तो, वरीलपैकी कोणी नाही. पुढील प्रश्न, इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र कुठून सुरू करण्यात आले होते? तर ते सर्वांनाच माहिती आहे, दक्षिण आफ्रिकेतून. गांधीजी त्यावेळेस तिकडे होते, त्यावेळेस इंडियन ओपिनियन हे सुरू झालं होतं दक्षिण आफ्रिका, साऊथ आफ्रिका. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न क्रमांक 84. जागतिक वारसा स्थळांची सर्वाधिक संख्या कोणत्या देशात आहे? मग आपण एक आत्ताच 2018चा कंबाईनचा पेपर बघितला बघा, त्याच्यामध्ये विचारलं होतं खालीलपैकी कोणती लेणी ही जागतिक वारसा स्थळामध्ये म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये आहे. तर तिथंही सांगितलं, असा प्रश्न आलेला होता. त्याच्यामुळं इकडचं ॲनालिसिस, जरी तुम्ही राज्यसेवावर फोकस असेल तुमचा, तरी कंबाईनचे पूर्वपरीक्षाचे, ग्रुप सीचे पूर्वपरीक्षाचे पेपर बघणं, नंतर UPSC पूर्व, नंतर मेन्सचे पेपर बघणं हे कधीही फायद्याचं ठरतं. त्याच्यामुळे बघा, तिकडचा जर प्रश्न केला असता तो व्यवस्थित, तर हा पण प्रश्न तुम्हाला जमला असता. तर इथं सर्वाधिक संख्या कोणत्या स्थळांची, जागतिक वारसा स्थळांची सर्वाधिक संख्या कोणत्या देशात आहे? तर ते आहे इटलीमध्ये आहे बघा. इटलीमध्ये आय थिंक 54 स्थळांची ही लिस्ट आहे बघा तिथं, 54. त्याच्यानंतर चायनाचा नंबर लागतो. पुढील प्रश्न क्रमांक 85. भारतीय लष्कराच्या मूलभूत रणांगण संरचनेने बेसिक फील्ड ऑफ फॉर्मेशन बाबत जोड्या लावा. तर बटालियन म्हणजे संघटन आणि प्रमुखपदी त्याच्या कोणी, बटालियन, डिव्हिजन, प्लटून, कंपनी. तर त्याचा पर्याय क्रमांक 4 जो आहे तो बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न क्रमांक 86. डॅश डॅश यांनी साम्यवादी आणि मुक्त पाश्चात्य यांच्यातील मतभेदाचे वर्णन करण्यासाठी पोलादी पडदा, आयर्न कर्टेन ही संज्ञा सर्वप्रथम वापरली. तर त्यात सर विन्स्टन चर्चिल फर्स्ट यूज द टर्म आयर्न कर्टेन टू डिस्क्राईब द डिफरन्स बिटवीन कम्युनिस्ट अँड द फ्री वेस्ट. विन्स्टन चर्चिल आहे ते. पर्याय क्रमांक 1. फक्त डॅश डॅश हा खंड वाळवंटाशिवाय आहे. तर तो आहे युरोप. युरोपमध्ये किती दाट देश आहे, तिथं वाळवंटाला जागाच नाही ठेवली त्यांनी कुठं. तर ते युरोप खंड असा आहे, तिथं वाळवंटच नाही आहे. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न क्रमांक 88. केंद्र राज्य संघर्षात राज्यांना वित्तीय स्वायत्तता प्रदान करण्याच्या संदर्भात काय खरे नाही? म्हणजेच खरे नाही म्हणजेच काय खोटे आहे. स्वातंत्र्यापासून केंद्र आपले कार्यक्रम क्रमाक्रमाने अशा रीतीने वाढवत आहे की राज्ये केंद्रावर पूर्णपणे अवलंबून राहतात. केंद्राचे वित्तीय स्रोत लवचिक नाहीत. त्यातील काय खरे नाही म्हणजे खोटे कोणतं आहे? तर ते केंद्राचे वित्तीय स्रोत लवचिक नाहीत हे विधान इथे योग्य ठरत आहे. पर्याय क्रमांक 2 ओनली बी. तर केंद्राचे वित्तीय स्रोत लवचिक नाहीत हे विधान चुकीचं आहे इथं, ओनली बी. स्वातंत्र्यापासून केंद्र आपले कार्य क्रमाक्रमाने अशा रीतीने वाढवत आहे की राज्य केंद्रावर पूर्णपणे विसंबून राहतात हे विधान बरोबर आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य आहे, ओनली बी. पुढील प्रश्न क्रमांक 89. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे विचारले त्यांनी. अतिरेकी विरोधी पथकाची म्हणजे अँटी टेररिस्ट स्क्वॉड निर्मिती महाराष्ट्र शासनाद्वारे 2004 साली करण्यात आली. नंतर सार्वत्रिक निवडणुकांमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाची म्हणजे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स
भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि प्रमुख अशी असते? तर जलद कृती दल रॅपिड ॲक्शन फोर्स ही केंद्रीय राखीव पोलीस दलाची विशेष शाखा आहे. विशेष सुरक्षा गट स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप ही विशिष्ट स्थळांच्या संरक्षणासाठी जबाबदार असते. तर इनकरेक्ट कोणतं विचारलं त्यांनी? ते विशेष सुरक्षा गट जो आहे तो विशिष्ट स्थळांच्या संरक्षणाची जबाबदार असतो. हे चुकीचं आहे बघा वाक्य इथं. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप पर्याय क्रमांक 4 जो आहे तो चुकीचा आहे. याचे फुल फॉर्म मी विचारले जाऊ शकतो बघा ग्रुप सी साठी वगैरे, तर त्यांचे आवडते प्रश्न असतात तसे. कधी कधी राज्यसेवेलाही असे विचारले जातात, पण एवढं नॉर्मल विचारणार नाहीत. तरी मागे विचारलं होतं बघा एक कुठला प्रश्न होता तो, आणि DBTचा प्रश्न होता, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. तर ह्याचा फुल फॉर्म विचारला होता, त्याच्यामुळं असेही फुल फॉर्म विचारले जातात. ATS म्हणजे अँटी टेररिस्ट स्क्वॉड, CRPF तर नाही, पण रॅपिड ॲक्शन फोर्स, स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप SPG. तर याच्यातील इथं चुकीचे विधान कोणतं आहे? तर ते पर्याय क्रमांक 4. पुढील विधान बघू. 90वा प्रश्न बघू आता. विवाहित मुलींकरता त्यांच्या माहेरच्या मार्फत साजरा केला जाणारा निग्नोल चाकोबा हा सण पुढीलपैकी कोणत्या प्रांताचा आहे? तर तो आहे मणिपूर. निग्नोल चाकोबा तो मणिपूर प्रांताचा आहे. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न बघू. थिल्लाना हा कोणत्या नृत्य प्रकाराचा भाग आहे? थिल्लाना इज फॉर्म ऑफ, तो भरतनाट्यमचा भाग आहे बघा. भरतनाट्यम, थिल्लाना भरतनाट्यम. पर्याय क्रमांक 3 जो आहे योग्य आहे. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 92. खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतीय हत्ती हा आपला राज्य प्राणी म्हणून घोषित केलेला नाही? या नाहीकडे लक्ष असू दे बघा. बाकी सर्वांनी घोषित केलेले फक्त तमिळनाडू सोडता म्हणजे केरळ, कर्नाटक आणि झारखंड यांनी सगळ्यांनी आपला भारतीय हत्ती जो आहे तो राज्य प्राणी घोषित केलेला आहे. तमिळनाडूने घोषित केलेला नाही तो. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न बघू. द मेकिंग ऑफ महात्मा चे निर्देशन कोणी केले आहे? मूव्ही आहे बघा, एक पिक्चर आहे हो. तर श्याम बेनेगल. पर्याय क्रमांक 4 जो आहे श्याम बेनेगल यांनी याचे निर्देशन केलेले आहे. डायरेक्टर आहे तो त्याचा. मेकिंग ऑफ महात्मा. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघू. परिघाच्या संदर्भात पुढील बॉल उतरत्या क्रमात लावा. परिघ जो असतो म्हणजे कसं? अरेंज द फॉलोइंग बॉल्स इन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ देअर सर्कम्फरन्स. सर्कम्फरन्सनुसार त्याचे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लावा सांगितलं आहे. तर सर्वात मोठा कोणता असणार मग तो? सर्वात मोठा कोणता असेल तो असेल मग बास्केटबॉल, नंतर जो आहे व्हॉलीबॉल, नंतर जो आहे हँडबॉल, नंतर बेसबॉल. पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. इथं बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, हँडबॉल, नंतर बेसबॉल. बेसबॉल छोटा असतो एकदम. पुढील प्रश्न क्रमांक 95. सायना नेहवालबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचे आहे विधान विचारले त्यांनी. तर विधान अ जे आहे, जागतिक क्रमवारीत प्रथम स्थान मिळवणारी ती पहिली भारतीय महिला आहे. विधान ब आहे, ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे. तर यातील कोणते विधान चुकीचे आहेत? दोन्ही विधाने चुकीचे आहेत. म्हणजे दोन्ही विधाने बरोबर आहेत. जागतिक क्रमवारीत प्रथम स्थान मिळवणारी ती पहिली भारतीय महिला आहे आणि ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे. दोन्ही विधाने बरोबर आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 जो आहे तो योग्य आहे. नायदर ए नॉर बी. प्रश्न क्रमांक 96 बघू. म्यानमारमध्ये 2015च्या राष्ट्रीय निवडणुकानंतर लष्करी अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय संसदेतील -% जागा स्वतः करताच राखून ठेवल्या आहेत. तर ते आहेत 25% जागा स्वतः करताच राखून ठेवलेल्या आहेत लष्करी अधिकाऱ्यांनी. हे पाकिस्तानासारखेच बघा. त्याचं पाकिस्तानमध्ये जसं असतं की गव्हर्नमेंट आहे तर ते पूर्ण आर्मीकडून रेग्युलेट केलं जातं, त्याचप्रमाणे म्यानमारमध्ये पण आहे. समजा 100 जागा असतील त्याच्यातील 25 जागा ह्या फक्त ह्या लष्करांसाठी त्यांनी राखून ठेवलेल्या आहेत. 25%. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न. टाइम मॅगझिनने भारतीय लेखिका शोभा डे यांचा उल्लेख भारताची जॅकी कॉलिन्स असा केला होता. जॅकी कॉलिन्स इतक्यात निवर्तल्या म्हणजे त्यांचं निधन झालंय. त्यांच्या पुस्तकावरून ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेतील बंदी घालण्यात आली होती व ते त्यांचे पहिले पुस्तकही होते. ते कोणते होते? ते सर्वांचंच बघा खूप इश्यू झाला त्या पुस्तकाचा. द वर्ल्ड इज फुल ऑफ मॅरिड मेन. पर्याय क्रमांक 1 योग्य आहे त्याचा. पुढील प्रश्न क्रमांक 98. इतक्यात ओमर शरीफ ज्यांनी अर्ध्या शतकापेक्षा अधिक काळासाठी जगभरातील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झालेले इथं निवर्तले आहेत. ते त्यांच्याबाबत काय खरे नाही म्हणजे खोटं आहे त्यांच्याबद्दल. ते डॉक्टर झिवॅगो म्हणून स्मरणात राहतात. उत्कृष्ट ब्रिज प्लेयर म्हणून ओळखले जातात. त्यांना अल्झायमर स्मृतिभ्रंश झाला होता.
ते मॅकेनॉज गोल्डमधील मॅकेना होते. तर ते शेवटचा पर्याय क्रमांक जो 4 आहे तो इथं चुकीचा आहे. बघा, ते मॅकेनॉज गोल्डमधील मॅकेना होते हे चुकीचं आहे. वरील सर्व विधाने त्यांच्याबद्दल बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 योग्य आहे इथं. पुढील प्रश्न क्रमांक 99. त्या राज्याचे नाव सांगा ज्या राजाने उंचीने 4 फूटपेक्षा कमी असलेल्या 21 वर्षावरील लोकांची मोजणी केली व त्यांना ₹800 दर महिना आर्थिक सहाय्य देऊ करून इतर राज्यासाठी आदर्श घालून दिला. तर ते आहे उत्तराखंड. तर कोणत्या राज्यानं असं केलं होतं? ते उत्तराखंड राज्यानं काय केलं होतं? त्यांनी 21 वर्षावरील लोकांची मोजणी केली आणि 4 फूटपेक्षा कमी जे लोक आहेत त्यांना ₹800 दर महिना आर्थिक सहाय्य केलं त्यांनी. तर ते आहे उत्तराखंड राज्य. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न क्रमांक 100. शेवटचा प्रश्न आहे. खुशवंत सिंह जेव्हा इलस्ट्रेट वीकली ऑफ इंडियाचे संपादक होते तेव्हा वीकलीने शिखर गाठले त्यांच्या लिखाणात येतात. त्या लिखाणात काय येतात त्यांच्या विचारले त्यांनी. तर इथे योग्य उत्तर आहे बघा त्याचं, द सनसेट क्लब. पर्याय क्रमांक 2 जो आहे द सनसेट क्लब. 4 विधान जे लिहिले आहे ते योग्य विधान आहे इथं, म्हणजे त्याचा पर्याय क्रमांक 2 योग्य आहे, सनसेट क्लब. तर मित्रांनो, इथे प्रश्न संपलेले आहेत सर्व. तुम्ही इतका वेळात ऐकलं त्याबद्दल तुमचा धन्यवाद. अगदी व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला नक्की लाईक शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. काही तुम्हाला इम्प्रूव्हमेंट हवे असतील, काही चुका झाल्या असतील तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. असा तुमचा प्रतिसाद राहू द्या. धन्यवाद मित्रांनो.